मंडळी, श्री आद्य शंकराचार्य भाग 2 या भागामध्ये आपण शंकराचार्यांची चमक बुद्धीची चमक बालपणापासूनच कशी दिसू लागली ते पाहूया. 3 वर्षातच या बालकाने मल्याळम ही आपली मातृभाषा शिकली. गावातच एका गुरूंकडे शंकर संस्कृत भाषा शिकू लागला. थोड्याच दिवसात गुरुकडील सर्व विद्या त्यांनी आत्मसात केली. तो गुरुगृहातून स्वगृही आला आणि स्वतः विद्यार्थ्यांना शिकवू लागला. शंकर अतिशय मातृभक्त होता. परोपरीने तो तिची सेवा करी. पण मनात मात्र वेगळेच विचार सुरू होते. त्याला वाटे की संन्यास घेऊन आपले जीवन आपण धर्मकार्याला वाहून टाकावे. आता त्याला दीक्षा देण्यासाठी आणि विशेष अध्यापनासाठी गुरुची आवश्यकता होती. गावातल्या गुरूंकडून ऐकलेल्या गोविंद भगवतपाद या यतींच्या शोधार्थ शंकर घरातून निघाला. तो सरळ मध्य प्रदेशाच्या वाटेला लागला. नर्मदा तीरावर येऊन त्याने गोविंद यतींचे गुहास्थाने शोधून काढलं. तो गुहेच्या दारात बसून राहिला. समाधी उतरल्यानंतर गोविंद यतींची त्याच्यावर दृष्टी पडली. मात्र पहिल्याच दृष्टिक्षेपामध्ये त्यांना साक्ष पटली की आलेला बटू हा अलौकिक बुद्धिमत्तेचा आणि प्रखर वैराग्य धारण करणारा आहे. त्यांनी कोण कुठला वगैरे प्रश्नोत्तर झाली. शंकराने त्यांना नमस्कार केला. गोविंद यतींनी शंकराला शिष्य म्हणून स्वीकारले. त्याला विधिवत संन्यास दीक्षा दिली आणि शंकराचार्य असं त्याचं नाव ठेवलं. अशा प्रकारे शंकराचे शंकराचार्य बनले. ते आपल्या गुरुकडे 3 वर्ष राहिले. आपल्या गुरूंनी शिकवलेली अद्वैतपर आणि सांप्रदायिक अशी ब्रह्मसूत्रांची व्याख्या त्यांनी शंकराचार्यांना त्यांच्या गुरूंनी शिकवली. उपनिषदाचंही त्यांनी अध्ययन केलं. या 3 वर्षात शंकराचार्य अद्वैत सिद्धांताचे पक्के मर्मज्ञ झाले. शंकराचार्यांनी पुढे ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिलं. त्यामागची घडलेली घटना आता आपण पाहूया. शंकराचार्य आपल्या गुरूंकडे नर्मदा तीरी असताना एक घटना घडली. एके दिवशी नर्मदेला फार मोठा पूर आला. गुरु गोविंद यती ज्या गुहेमध्ये समाधिस्थ होते त्या गुहेत पुराचं पाणी शिरू लागलं. सगळे शिष्य घाबरले. गुरूंचा समाधिभंग करणे तर अशक्य आणि पूर तर अनावर झालेला. त्यावेळी शंकराचार्य पुढे झाले आणि त्यांनी एक मातीचा घडा गुहेच्या दारामध्ये ठेवला. पुराचं पाणी त्या घड्यामध्ये शिरलं आणि त्यातच मुरलं. त्याला गुहेमध्ये शिरताच आलं नाही. थोड्या वेळाने पूर ओसरला. गोविंद यती समाधीमधून बाहेर आले आणि घडलेल्या चमत्काराबद्दल त्यांना आश्चर्यच वाटलं आणि त्यांनी आचार्यांचे सामर्थ्यही त्यांना कळून आलं. या संदर्भात त्यांना वेदव्यासांनी सांगितलेल्या एका गोष्टीचं स्मरण झालं की जो कोणी पुराचं पाणी एका घड्यामध्ये सामावून ठेवू शकेल तोच माझ्या ब्रह्मसूत्रांवर भाष्य लिहू शकेल. गोविंद यती शंकराचार्यांना म्हणाले की ही घटना तुझ्या बाबतीमध्ये अगदी खरी झाली, सार्थ झाली. तेव्हा आता तू काशीला जाऊन विश्वनाथाचं दर्शन घे आणि ब्रह्मसूत्रांवर भाष्य लिह. गुरूंची आज्ञा घेऊन शंकराचार्य काशीला गेले. बरोबर काही शिष्यही होते. त्यांना घेऊन मणिकर्णिका घाटावर आचार्य त्यांना वेदांताचे पाठ देऊ लागले. काशीतल्या विद्वानांनासुद्धा या गोष्टीचा फार अचंबा वाटला. काशीतले मोठमोठे पंडितही आचार्यांचे पाठ ऐकायला येऊ लागले. त्यांच्या विद्वत्तेने प्रतिभेने अचंबित होऊ लागले. एके दिवशी आपल्या शिष्यांसह गंगेवर जात असताना एक चांडाल आपल्या 4 भयानक कुत्र्यांसह समोर आला. त्याला बाजूला व्हायला सांगितल्यानंतर विनीत भावाने चांडाला आचार्यांना म्हणाला की आपण अद्वैती यतिराज, तुम्ही जे अद्वैताचे पाठ देता ते अद्वैत केवळ तुमच्या बुद्धीतच राहिलेलं आहे. ते तुम्ही अनुभवले नाही. जो परमात्मा सर्वत्र भरला आहे तोच माझ्या ठिकाणी नाही का?
तर मग मला बाजूला हटायला जागा कुठली? हे चांडाळाचे बोल ऐकून शंकराचार्य स्तंभित झाले. तू माझा खरा गुरु आहेस असे म्हणून त्यांनी चांडालाला प्रणाम केला. तो चांडाल म्हणजे साक्षात काशी विश्वेश्वर होता. त्याने आचार्यांची परीक्षा घेतली होती. शंकराचार्यांना महादेव म्हणतात की वत्सा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुझ्याद्वारा आता मी या देशामध्ये वैदिक धर्माचा प्रसार करीन. तू ब्रह्मसूत्रावर भाष्य लिही आणि या देशामध्ये अद्वैत ब्रह्माचं प्रतिपादन करू. तो प्रसंग झाल्यानंतर थोड्याच काळानंतर शंकराचार्यांनी भाष्यलेखनाचा निश्चय केला. पण व्यासांनी ब्रह्मसूत्रे जिथे लिहिली त्या बद्रिकाश्रमातच बसून हे भाष्य लिहावे म्हणून काशी क्षेत्रातून ते हिमालयाच्या प्रवासासाठी बाहेर पडले. काही दिवस हरिद्वारला थांबून हिमालय चढायला लागले. वाटेत एके ठिकाणी त्यांना देवीपुढे नरबळी देण्याचा प्रसंग दिसला. त्या काळी तांत्रिक उपासनेने उग्र आणि अतिशय विकृत असं रूप धारण केलं होतं. तांत्रिक पुरोहित या उपासनेमध्ये नरबळी द्यायलाही कचरत नसत. आचार्यांना ती प्रथा निषिद्ध वाटली आणि त्यांनी लोकांना उपदेश करून हिमालयातील नरबली प्रथा बंद पाडली. यानंतर बद्रिके क्षेत्री त्यांनी काय केलं ते आपण बघूया पुढच्या भागात.